स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्यासाठी लागणारे टूल्स किंवा साहित्य घ्यायला पैसे नाहीत, अशी अडचण आहे का? मग जर तुम्ही महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्ती असाल तर सरकारच्या एका खास योजनेबद्दल आपण आज बोलणार आहोत. ही योजना तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी साधन सामग्री खरेदी करायला थेट आर्थिक मदत करते. चला तर मग समजून घेऊया की ही संधी नेमकी काय आहे. बरं, तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? तर आधी आपण पाहू की ही व्यवसायाची नवीन संधी नक्की आहे तरी काय. मग यासाठी कोण पात्र आहे आणि काय अटी आहेत ते बघू. त्यानंतर कोणती कागदपत्र लागतील, अर्ज कसा करायचा आणि शेवटी यातून स्वावलंबनाकडे वाटचाल कशी सुरू होते या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. असं बऱ्याचदा होतं नाही का, की आपल्याकडे एखादं कौशल्य असतं, एखादी कला असते, पण ते वापरून व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी साधनच नसतात. ही योजना नेमकी हीच अडचण दूर करते. म्हणजे टॅलेंट आहे पण पैशांमुळे कोणी थांबायला नको, हाच या योजनेचा सरळ सरळ उद्देश आहे. तर मग ही साधन सामग्री योजना म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून मिळणारी थेट आर्थिक मदत आहे. तुमच्याकडे एखादं कौशल्य आहे पण ते प्रत्यक्षात आणायला भांडवल नाही, तर ही योजना त्या दोघांना जोडणारा एक महत्त्वाचा पूल आहे असं समजा. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. या योजनेचा लाभ घेऊ कोण शकतं? कारण या योजनेचे फायदे घेण्यासाठी सरकारने काही नियम आणि निकष ठरवले आहेत. ते नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा निकष आहे दिव्यांगत्वाची टक्केवारी. तुमच्या अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्रावर किमान 40% दिव्यांगत्व असायलाच हवं. हो, हा आकडा नीट लक्षात ठेवा, कारण ही पहिली आणि मुख्य अट आहे. यासोबतच अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणं गरजेचं आहे. अर्थात दिव्यांग असणं तर आवश्यक आहेच, पण ज्या व्यवसायासाठी आपण मदत मागत आहोत त्याचं काहीतरी कौशल्य प्रशिक्षण घेतलेलं असावं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची मनापासून इच्छा आणि तयारी असायला हवी. एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायला हवी, ही जी काही आर्थिक मदत मिळणार आहे ती फक्त आणि फक्त व्यवसायासाठी लागणारी साधनं आणि साहित्य खरेदी करण्यासाठीच वापरायची आहे. तिचा दुसरा कोणताही उपयोग करता येणार नाही. आणि हो, अर्ज करताना माहिती खरी द्या, कारण जर माहिती चुकीची दिली तर अर्ज सरळ सरळ रद्द होऊ शकतो. ठीक आहे, समजा आपण पात्र आहात, मग पुढची पायरी कोणती? अर्थातच डॉक्युमेंट्सची. अर्ज करण्याआधीच जर ही सगळी कागदपत्रं आपण गोळा करून ठेवली तर आपली प्रक्रिया खूपच सोपी होऊन जाते. चला बघूया काय काय लागतं ते. तर तुमची फाईल तयार करण्यासाठी काय काय लागणार आहे त्याची ही एक छोटीशी चेकलिस्ट आहे. आपलं आधार कार्ड, दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र, रहिवासी असल्याचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, तुम्ही घेतलेल्या ट्रेनिंगचं सर्टिफिकेट, बँक पासबुकची एक कॉपी, तुमच्या व्यवसायाबद्दलची थोडक्यात माहिती आणि जर लागू असेल तर उत्पन्नाचा दाखला. आधीच हे सगळं गोळा करून ठेवलं ना की मग अर्ज करताना अजिबात धावपळ होत नाही. कागदपत्र तयार आहेत? वा, आता आपण प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा ते बघूया. ही प्रोसेस ऑफलाईन आहे, म्हणजे फॉर्म भरून जमा करावा लागतो. पण काळजी करू नका, आपण ते एक एक करून अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊ. बघा, हे किती सोपं आहे. सगळ्यात आधी सरकारी कार्यालयातून योग्य तो अर्ज घ्या. मग त्यात तुमची माहिती जसं की नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व्यवस्थित भरा. तुमच्या दिव्यांगत्वाची टक्केवारी स्पष्ट लिहा. तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी काय काय साधनं लागतील हे सांगा. आपण आत्ताच पाहिलेली सगळी कागदपत्र त्या अर्जाला जोडा आणि सगळ्यात शेवटी फॉर्म पुन्हा एकदा तपासून मगच सही करा. चला, म्हणजे अर्ज भरला, कागदपत्र जोडली, आता फाईल तयार आहे. आता आपण आलो आहोत अगदी शेवटच्या टप्प्यावर. हा तयार झालेला अर्ज नक्की कुठे द्यायचा आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमागचं अंतिम ध्येय काय आहे ते आता पाहूया. तुमचा पूर्ण भरलेला अर्ज सगळ्या कागदपत्रांसोबत तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या दिव्यांग कल्याण कार्यालयात, समाज कल्याण विभागाच्या ऑफिसमध्ये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागात जमा करू शकता. तिथे मग अधिकारी तुमच्या अर्जाची तपासणी करतील. आणि शेवटी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ही फक्त एक सरकारी योजना नाहीये, ही फक्त आर्थिक मदत नाही, तर हा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा, सन्मानाने जगण्याचा एक मार्ग आहे. ही योजना आपल्या कौशल्याला संधीची जोड देते आणि स्वावलंबनाचा एक मजबूत पाया रचते. तर मग आता जरा विचार करा की अशी संधी मिळाल्यावर आपल्यातल्या कौशल्याला कोणतं रूप देता येईल,
कोणता नवा व्यवसाय उभा करता येईल. या एका योजनेमुळे उद्योजकतेची कितीतरी नवीन दारं उघडी होऊ शकतात, नाही का? तुमची कल्पना कोणती असेल?